नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲडिशन म्हणजे बेरीज ही संकल्पना पाहणार आहोत. या ठिकाणी मी एक अंक घेतलाय, नंबर घेतलाय 4 आणि दुसरा अंक घेतलाय 3. 4 म्हणजेच किती? 4 भागिले 1 म्हणजेच 4/1. ते तुम्ही असंही लिहू शकता. 4 गुणिले 1 भागिले 1 म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 1. म्हणजे कोणताही नंबर हा जो गणितातील आहे त्याचा छेदांक हा 1 हा असतोच. कोणत्याही अंकाचा छेद हा 1 आहे. 3चंही तसंच. 3 तुम्ही 3 भागिले 1 किंवा 3 गुणिले 1 भागिले 1 अशा पद्धतीने लिहू शकता. सांगायचं तात्पर्य एकच, कोणताही नंबर तो आपण अशा पद्धतीने लिहिलेला नंबर त्याचा सहगुणक हा 1 असतो आणि त्याचा छेद हा 1 अंक असतो. पण लिहिताना मात्र तो आपण असा लिहितो. आता या ठिकाणी 4 अधिक 3 बरोबर 7 हे का आलं बरं? त्याचं कारण म्हणजे 4चा छेद हा 1 आहे. 3चा छेद सुद्धा 1 आहे. छेद म्हणजेच डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळे आपण वरच्या संख्येची बेरीज करू शकलो. डिनॉमिनेटर हा जर सारखा जर नसेल तर आपल्याला वरच्या संख्येची म्हणजे 4 अधिक 3 ची बेरीज करता येईल का? तर नाही. या ठिकाणी 4 अधिक 3 बरोबर 7 हे आपण का करू शकतो? कारण त्याचा डिनॉमिनेटर सारखा आहे. दुसरं उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले आहे. 4 अधिक 3/2 4 प्लस 3/2. या दोघांची बेरीज करता येईल का? नाही करता येणार लगेच. या दोघांची बेरीज करण्यासाठी आधी आपल्याला दोघांचे हे छेद म्हणजे डिनॉमिनेटर सारखे करून घ्यावे लागतील. 4 ह्या संख्येचा डिनॉमिनेटर किती आहे? 1. 3चा किती आहे? 2. मग आपल्याला या ठिकाणी 4 ह्या संख्येचा डिनॉमिनेटर पण 2 करू शकतो किंवा 3 ह्या संख्येचा डिनॉमिनेटर आपल्याला 1 बनवावं लागेल. तर आणि तरच आपण याची काय करू शकतो? बेरीज म्हणजे ॲडिशन करू शकतो. आता 3चा डिनॉमिनेटर 1 करण्यापेक्षा 4चा डिनॉमिनेटर 2 करणं हे सोपं आहे. ह्या खालच्या संख्येला जर 2 ने गुणलं आणि वरच्या संख्येला जर 2 ने जर गुणलं तर ह्या संख्येचा डिनॉमिनेटर 2 होईल. 4 गुणिले 2 भागिले 1 गुणिले 2. 4 गुणिले 2 किती? 8. 1 गुणिले 2 किती? 2. ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर सारखा झालेला आहे म्हणून आपण तो एकदाच लिहितो आणि वरच्या संख्येची आता आपण बेरीज करू शकतो. 8 अधिक 3 बरोबर 11 आणि डिनॉमिनेटर आपण हा एकदाच कॉमन लिहितो. सांगायचं तात्पर्य कोणत्याही बेरजेच्या गणितामध्ये हा पॅटर्न यूज केलेला आहे. जोपर्यंत डिनॉमिनेटर सारखा होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही संख्येची बेरीज करू शकत नाही. जरी आपण बेरीज करताना अशा पद्धतीने लिहित असलो तरी आपण ती बेरीज का करू शकतो? तर त्याचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे 4a अधिक 3b याची बेरीज करता येईल का? तर नाही, कारण ह्या एकसारख्या टर्म्स नाही आहेत. दुसरं उदाहरण 4a अधिक 3e 3a याची बेरीज करू शकतो का? हो, कारण ह्या दोन्ही टर्म्स एकसारख्या आहेत. 4 बरोबर a हा याचाच अर्थ होतो 4 गुणिले a. 3a म्हणजे किती? 3 गुणिले a. आता याची बेरीज करताना आपण फक्त नंबरची बेरीज करतो. 4a अधिक 3a या ठिकाणी पहिला जो a आहे त्याचा आधीचा नंबर म्हणजे सहगुणक हा 4 आहे. दुसरा जो नंबर आहे त्याच्या आधीचा सहगुणक 3 आहे. ह्या नंबरची फक्त आपण काय करतो? बेरीज करतो.
आणि ही बेरीज आली 7A. हे उदाहरण अजून समजून घेण्यासाठी आपण एक खाली दिलेलं उदाहरण पाहूया. इथे 5m म्हणजे मीटर आणि 2 मीटर. तुम्हाला जर सांगितलं 5 मीटर आणि 2 मीटर याची बेरीज करा. या ठिकाणी कसं तुम्ही मीटरची बेरीज करत नाही, मीटर हे एकदाच लिहिता, पण त्याच्या आधीचे जे नंबर आहेत 2 आणि 5 याची मात्र बेरीज करता. जसं तुम्हाला दुकानातून 5 किलो साखर आणि 2 किलो साखर असे 2 बॅगमध्ये आणायला जर सांगितलं, तर तुम्ही हे किलोची बेरीज करतो का आपण? नाही. त्याच्या आधीचा जो नंबर आहे किलो बरोबर, त्या नंबरची काय करतो आपण? बेरीज करतो. 5 किलो म्हणजे किती? 5 किलो म्हणजे 5 गुणुले 1 kg, 1 kg. 2 किलो म्हणजे किती? 2 गुणुले 1 किलो. सांगायचं तात्पर्य एकच, आपण या ठिकाणी केजी म्हणजे किलो, त्याच्या आधी असलेले जे सहगुणक आहे त्याची बेरीज करतो. आता पुढील उदाहरण पाहूया. हे अपूर्णांकाचं उदाहरण आहे. अपूर्णांक आलाय 4.1 अधिक 3.15. 4.1 त्या पॉईंटच्या नंतर, अपूर्णांकानंतर एकच संख्या आलेली आहे. ह्या पॉईंट नंतर 2 संख्या आलेल्या आहेत. तर आपल्याला पॉईंटच्या नंतरच्या संख्या सारख्या करून घ्यायच्या. पहा, 1च्या नंतर कोणतीही संख्या नाही, तर त्या 1वर आपण 0 घेऊ शकतो आणि या ठिकाणी आपण त्याला 2 अंकी संख्या बनवली. आता याची आपण बेरीज करू शकतो. खाली एक दुसरा अपूर्णांकाचं उदाहरण घेतलेलं आहे. 4.105 अधिक 3.25. याची बेरीज करताना पहिल्या संख्येच्या पॉईंट नंतर 3 अंकी संख्या आहे आणि दुसऱ्या संख्येच्या पॉईंट नंतर 2 अंकी संख्या आहे. या 2 अंकी संख्येला मला 3 अंकी संख्या बनवण्यासाठी मी त्याच्यावरती 0 घेतला. आता मात्र मी याची